राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या राज्याचा बजेट सादर केला। तो बजेट सादर करण्यापूर्वी अनेक विरोधकांकडे किंवा त्यांच्या ज्या काही ऑफ द रेकॉर्ड गोष्टी यायच्या की हा देखील बजेट हा फसवा असेल, फुगीर असेल, अशा पद्धतीच्या टीका टिप्पण्या या बजेटच्या अगोदर संपूर्ण राज्यामध्ये विरोधकांकडून ऐकायला यायच्या। परंतु मला आज सांगताना आनंद होतो की ज्या कमिटमेंट राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या युतीच्या सरकारने या राज्यातल्या जनतेला आपल्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये केल्या, त्यात महत्वाची घोषणा होती ती म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी। ती घोषणा पूर्ण करत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संपूर्ण राज्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना एक अतिशय चांगल्या पद्धतीचा दिलासा शेतकरी बांधवांना दिला। 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करून जे रेग्युलर परतफेड करणारे आमचे शेतकरी बांधव आहेत त्या तमाम शेतकरी बांधवांसाठी 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान मंजूर केलं। मी माझ्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की खऱ्या अर्थाने गेल्या 2 वर्षापासून ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये असताना अतिशय हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला अतिशय चांगल्या पद्धतीचा मला वाटतं हा निर्णय घेऊन एक आशादायी किरण दाखवण्याचं काम मला वाटतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपल्या युतीच्या सरकारने या ठिकाणी केलं। त्यांचे मी मनापासून आभार मानतो। आज खऱ्या अर्थाने हा बजेट सादर करत असताना आम्हालाही असं वाटायचं किंवा बाहेर अशी चर्चा चालायची की ही आमच्या लाडक्या बहिणीची योजना चालू आहे, त्याच्यामुळे कदाचित राज्य सरकार हे आर्थिक अडचणीत आलेलं आहे, कारण मागच्या बजेटमध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचा निधी मिळाला नाही। ह्याही वेळेस असं वाटायचं की आम्हाला ह्याही बजेटमध्ये कदाचित रुपया देखील मिळणार नाही। परंतु खरोखर मी त्यांचे मनापासून आभार मानेन, युतीच्या सरकारचे धन्यवाद देईन की त्यांनी एक सुंदर असं नियोजन करून पाचोरा आणि भडगाव मतदारसंघासाठी तब्बल 25 करोड रुपयाचा निधी बजेटमध्ये आपल्याला रस्त्यांसाठी दिला। मी या सगळ्या रकमा वाचून दाखवण्यापेक्षा मला वाटतं एक हडसन ते दुसखेडा, मोहाडी, भातखंड्या, आंतुर्ली, ओझर, नगरदेवळा, चुंचाळे, गाळण, सिंधार रस्ता, नगरदेवळा स्टेशन ते नगरदेवळा रस्ता आणि भडगाव तालुक्यामध्ये आता तो थोडासा रस्त्याचं नाव त्यांचं वेगळं असतं पण आरबी, शिरूड, पळासखेडे, भडगाव त्या 2 पुलांमुळे मला वाटतं त्या भडगावला अतिशय चांगल्या पद्धतीचा न्याय मिळेल। तीच परिस्थिती आता आपला भडगाव ते वाक हा मोठा ब्रिज गेल्या 1-2 वर्षापासून प्रलंबित होता, त्या ब्रिजसाठी सुद्धा 2.5 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर केले आहेत। सगळ्यात महत्वाचा रोड म्हणजे की जे आपलं कनाशी एक महानुभाव पंथाचं एक तीर्थक्षेत्र आहे की जिथे राज्यभरातून देशभरातून जनता येते, भाविक येतात, पण तो रस्ता मी आजपर्यंत ह्या 11 वर्षात 3 वेळा केल्यानंतर सुद्धा खाली ब्लॅक बेल्ट आहे, ब्लॅक सॉइल आहे, त्याच्यामुळे आपण जरी केला तरी तो 2-3 वर्षामध्ये खराब होतो। म्हणून आपण आता त्या रस्त्यावर भडगाव पासून तर कनाशीपर्यंत 3 करोड रुपयाचा निधी त्या रस्त्याला देखील मंजूर झालेला आहे। अशा पद्धतीने वडगावच्या नगरदेवा गावाजवळील आरोबी बांधकामासाठी सुद्धा ती जमीन आपल्याला भूसंपादन करायची होती, त्यासाठी 75 लाख रुपये असे 25 करोड रुपयाचा निधी आपल्याला या ठिकाणी मंजूर झालेला आहे। सगळ्यात महत्वाचं, जरी हा 25 कोटी रुपयाचा निधी हा आपल्या प्रमुख बांधकाम विभागाच्या कामांवर असला तरी मला वाटतं सगळ्यात महत्वाचा निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि आपल्या युतीच्या सरकारने त्या ठिकाणी घेतला तो म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा योजना, की त्यासाठी आता मी जशी ती योजनेची घोषणा झाली, ती घोषणा झाल्यानंतर 2-3 वेळा सर्व अधिकारी, ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक, बीडीओ, तहसीलदार, प्रांत या सगळ्या अधिकाऱ्यांच्या मिटिंगा घेतल्यानंतर जेव्हा आमचा सगळा लेखाजोखा तयार झाला
त्यावेळेस अंतिम प्रश्न होता तो म्हणजे निधीचा, की आपण हा विषय आता महसूलकडे गेलेला आहे आणि महसूलकडे कुठल्याही प्रकारचा निधी नसतो, त्याच्यामुळे याचं नेमकं कामं कशी होतील हा प्रश्न अधिकारी आणि आमच्या सगळ्यांच्या समोर होता. मग हे कदाचित डीपीडीसी कडे वर्ग होईल का, पुन्हा आमदार फंडाकडे येईल का, किंवा MREGS मधून होईल का, किंवा जिल्हा परिषदेकडून निधी मिळेल का, या ज्या शंका कुशंका होत्या या सगळ्या शंकांना, या सगळ्या प्रश्नचिन्हांवर ब्रेक देऊन माननीय मुख्यमंत्री आणि आपल्या उपमुख्यमंत्री महोदयांनी, युतीच्या सरकारच्या सर्व मान्यवरांनी एक सुंदर असा दिलासा या राज्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना दिला, की याची तरतूद थेट या बजेटमध्ये करून जो महत्वाचा प्रश्न शेतकरी बांधवांचा होता तो आता कुठल्याही परिस्थितीत मार्गी लागेल अशा पद्धतीची व्यवस्था आता त्यांनी या बजेटमध्ये केली. त्यांचे सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने मी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. असे अनेक विषय बजेटमध्ये झाले, ते सर्व मान्यवरांच्या समोर आहेत, पण सगळ्यात महत्वाचे जे विषय होते ते हे शेतीचे रस्ते आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी या दोघही विषयांवर मी खरोखर माननीय मुख्यमंत्री आणि युतीचे सरकारचे मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.